नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तो विषय आहे सभासदांशी होणारा पत्रव्यवहार. खरं तर कोणतीही कंपनी आणि तिचे मालक म्हणजेच सभासद यांच्या नात्याचा हा एक महत्त्वाचा दुवा असतो. आजच्या या विश्लेषणात आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी या संवादाची गरजच का आहे हे समजून घेऊ. मग पत्रव्यवहार करताना कोणते नियम पाळायचे ते बघू. त्यानंतर वेगवेगळ्या कोणत्या परिस्थितींमध्ये पत्रव्यवहार होतो याचा आढावा घेऊ आणि शेवटी एका खऱ्या पत्राचं विश्लेषण करून सगळं नीट समजून घेऊ. बरं, जरा विचार करा. एका कंपनीचे सभासद म्हणजे काही 100-200 नसतात, हजारो, अगदी लाखो असू शकतात. मग प्रश्न पडतो की एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या सभासदांसोबत कंपनी एक मजबूत आणि कायदेशीर नातं कसं टिकवून ठेवत असेल? याचं उत्तर एकच गोष्टीत आहे, उत्तम आणि प्रभावी पत्रव्यवहार. आणि हे काम कोण करतं? तर कंपनीचा चिटणीस, जो अगदी काळजीपूर्वक आणि सातत्याने हा संवाद साधत असतो. हा संवाद खरं तर कंपनी आणि तिचे मालक म्हणजेच भागधारक यांच्या नात्याचा आधारस्तंभ आहे. यावरच सगळं अवलंबून असतं. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी या संवादाचा नेमका संदर्भ काय आहे तो समजून घेऊ. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सभासद म्हणजे कोण? तर अशी कोणतीही व्यक्ती जी कंपनीचे शेअर्स विकत घेते आणि एका अर्थाने कंपनीची सहमालक बनते. आणि चिटणीस तो या कंपनी व्यवस्थापन आणि या सगळ्या सभासदांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा असतो. आता हे जे नातं आहे सभासदांसोबतचं, ते चांगलं टिकवून ठेवण्यासाठी चिटणीसाला काही सुवर्ण नियम पाळावे लागतात. बघूया ते नियम कोणते आहेत. तर ही 5 तत्व म्हणजे जणू काही या पत्रव्यवहाराचा पायाच आहेत. बघा, माहिती एकदम अचूक हवी, भाषा अगदी सोपी आणि सरळ की कुणालाही सहज कळावी, उत्तरं वेळेवर गेली पाहिजेत, कंपनीची गोपनीय माहिती बाहेर जाता कामा नये आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, पत्रातला सूर नेहमी नम्र हवा. या सगळ्या गोष्टी मिळूनच तर सभासदांचा विश्वास जिंकता येतो. ठीक आहे, नियम तर आपण पाहिले, पण आता हे नियम नक्की कधी आणि कुठे वापरायचे? म्हणजे असे कोणते प्रसंग येतात जिथे औपचारिक पत्र पाठवावी लागतात? चला ते पाहूया. चिटणीसाला खरं तर अनेक प्रसंगी सभासदांशी बोलावं लागतं. म्हणजे बघा, नवीन भाग वाटप करण्याच्या आनंदाच्या क्षणापासून ते एखाद्या सभासदाच्या तक्रारीचं निवारण करण्यासारख्या गंभीर कामापर्यंत प्रत्येक वेळी हा पत्रव्यवहार खूप महत्त्वाचा ठरतो. आता सगळ्यात इंटरेस्टिंग भाग. ही सगळी तत्व, हे नियम प्रत्यक्ष पत्रात कसे उतरतात हे आपण एका उदाहरणावरून समजून घेऊया. आपल्यासमोर एक नमुना पत्र आहे. हे पत्र किशोर टेक्सटाईल्स लिमिटेड या कंपनीने एका सभासदाला त्यांच्या मुदत ठेवीवर व्याज देण्याबद्दल पाठवलं आहे. आता ह्या पत्रातली अचूकता बघा, किती जबरदस्त आहे. व्याजदर 10%, एकदम स्पष्ट. ठेव रक्कम, व्याज, एकूण मिळणारी रक्कम, एक आकडा त्या टेबलमध्ये अगदी व्यवस्थित मांडला आहे. म्हणजे गोंधळाला जागाच नाही. आणि हे फक्त अचूकतेचं उदाहरण नाहीये, तर यातूनच कंपनीच्या कारभारावर सभासदांचा विश्वास घट्ट होतो. या पत्राची भाषा पाहिलीत, अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदम व्यावसायिक आणि आदरपूर्वक. महोदया या अभिवादनापासून ते आपला विश्वासू या समारोपापर्यंत नम्रता कुठेही सोडलेली नाही. आणि विषय तो तर वाचल्या वाचल्या कळतो की पत्र कशाबद्दल आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, हे पत्र फक्त माहिती देऊन थांबत नाही, त्यासोबत व्याज अधिपत्र नावाचे एक महत्त्वाचं कागदपत्र जोडलेलं आहे आणि सभासदाला पुढं काय करायचं आहे याच्या स्पष्ट सूचनाही दिलेल्या आहेत. म्हणजे पत्र परिपूर्ण आहे. बरं, मग या सगळ्या विवेचनातून आपण काय शिकलो? सगळ्यात महत्त्वाचा निष्कर्ष काय काढता येईल? निष्कर्ष हाच की व्यवस्थित लिहिलेलं पत्र म्हणजे फक्त एक कागदाचा तुकडा नसतो. ते कंपनीची प्रतिमा, तिची कार्यक्षमता आणि सभासदांबद्दल तिला असलेला आदर या सगळ्याचं प्रतिबिंब असतं. प्रत्येक पत्र ही विश्वास निर्माण करण्याची एक संधी असते. आणि हे आपल्याला एका अंतिम विचाराकडे घेऊन जातं की एखाद्या कंपनीची प्रतिमा ही मोठमोठ्या जाहिरातींपेक्षा अशा छोट्या छोट्या पत्रांमधून जपलेल्या अचूकतेमुळे आणि नम्रतेमुळे कितीतरी जास्त घडत असेल, नाही का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.